एक मिनिट साइड दे, एक मिनिट साइड दे. पत्रकार आहे, एक साइड फोटो काढा तुम्ही. संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आज सासवड येथे मुक्कामी आहे. याच सोहळ्यामध्ये आमदार संजय जगताप सहभागी झालेले आहेत. सर, तुम्ही आज सहभागी झालात, काय भावना दरवर्षी होतात? दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा माऊलींचं पाऊल आता पुरंदर तालुक्यामध्ये त्या ठिकाणी हवेलीमध्ये प्रवेश केला आहे आणि आता पुरंदरकडे वाटचाल झाली आहे. संत सोपानकाका महाराजांच्या नगरीमध्ये 2 दिवसाचा मुक्काम आहे माऊलींचा आणि आम्ही सर्वच जण खूप आत्मीयतेने सर्वच वारकरी बांधवांची आणि माऊलीच्या पालखीची आतुरतेने दरवर्षी वाट पाहतो. आणि यावर्षी महत्त्वाचं म्हणजे सगळीकडे पाऊस बऱ्यापैकी मराठवाडा विदर्भामध्ये झाल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणामध्ये वारकरी बांधवांची संख्या आहे. आमच्यावरती पाण्याचा बराच त्या ठिकाणी आहे, परंतु प्रशासनाव्यतिरिक्त सुद्धा अनेक सामाजिक संस्था, सहकारी संस्था, गणेश उत्सव मंडळ ही आम्हाला सहकार्य करतात. निश्चितपणे आम्ही सर्व त्रुटी त्या ठिकाणी आणि माऊली भक्तांचं, वारकरी बांधवांचं सेवा करण्यामध्ये कुठेही पुरंदर हवेली तालुका कमी पडणार नाही. बरोबर आहे, तुम्ही म्हणताय पुरंदर हवेली तालुका कुठं कमी करणार नाही. तुम्ही वैयक्तिक लेवलला अनेक कामं करत असता, कशा पद्धतीने वारकऱ्यांची सेवा तुम्ही करता? आज आम्ही खरं म्हणजे आज आपण जर बघितलं भेकराईपासून अनेक सामाजिक संस्थांनी, आम्ही सर्व मंडळींनी वेगवेगळ्या ठिकाणी, आज एकादशी आहे, सर्व वारकऱ्यांना त्या ठिकाणी योगिनी एकादशीचा उपवास असतो, त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी गुरुदानी असेल, पाण्याची नियोजन असेल ते वारकऱ्यांना दिलं जातं. आता घाटाच्या वरती जर आपण बघितलं अनेक सामाजिक संस्था, अनेक हॉस्पिटल्स, काही आमचे सहकारी तरुण मंडळी, युवक मंडळ ती त्या ठिकाणी वारकऱ्यांचे पाय चेपण्याचं काम घाट चढून आल्यानंतर करतात. कारण संपूर्ण वारीमध्ये सगळ्यात मोठा टप्पा हा पुण्यापासून सासवडपर्यंतचा 35 किलोमीटरचा असतो, त्यामुळे खूप थकवा वारकरी बांधवांना येतो आणि संपूर्ण दिवसाचा उपवास असतो. त्यामुळे सर्व प्रकारचं नियोजन त्या ठिकाणी सासवडपर्यंत आमचं आहे. 3 महिन्यात पुढच्या विधानसभेच्या निवडणुका आहेत, काय मागणं मागता? नाही, मागणं हे बघा, आता मला वाटतंय वयाच्या 7-8 वर्षापासून मी वारीमध्ये सहभागी होतोय. सोपान काकांच्या वारीमध्ये असेल किंवा आजींच्या बरोबर माऊलींच्या वारीमध्ये असेल सहभागी होत आलोय. त्यामुळे मागण्यापेक्षा संत सोपान काकांनी, माऊलींनी आणि पंढरीच्या विठोबारायाने जे द्यायचं ते सगळं दिलंय. पांडुरंगाजवळ एकच मागणं आहे, दुष्काळी हा कायमचा शिक्का माझ्या पुरंदर हवेलीवरचा जाओ. काही काळ्या नजरा माझ्या पुरंदर हवेलीवरती आहेत. रोग आपल्याला चांगल्यापैकी माहिती आहे, काळ्या नजरा कुणाच्या आहेत. त्याही नजरा आमच्या तालुक्याला, आमच्या लोकांना, माझ्या बांधवांना त्या ठिकाणी लागू नयेत, हीच परमेश्वरच्यांनी प्रार्थना आहे. खूप खूप धन्यवाद. तर येथे संजय जगताप दिवे घाट पार करतायत आणि दुष्काळीचा जो ठपका जो पुरंदरवरती आहे तो दूर व्हावा अशी मागणी पांडुरंगाकडे करतायत. कॅमेरा पर्सन धीरज सह, जयदीप भगत, एबीपी माझा, दिवे घाट. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.